कोपला पाटील, ऐका कोपला पाटील गावीचे हे लोक आता मेद भीक कोण. अरे गावातल्या पाटलाला सांगितलं गावात व्हायचं नाही, तुकोबाराने कोणाला सांगितलं गाव? ऐका, दुष्काळ पडला, लोक तुकोबाराकडे येऊ लागले, कारण भरपूर धन होतं महाराजाकडं, अन्नधान्य भरपूर होतं. लोक मागू लागले, महाराज आम्हाला द्या. तुकाराम महाराज देवाचं चिंतन करण्याकरता बसायचे, लोकांना सांगायचे घेऊन जा. काय आम्ही देवाचं चिंतन केल्यावर लोकांचं घेऊन येतो, माझं बोललेलं कळणार नाही. आणि हे देवाचं चिंतन करताना आपलं लोकाला जिजाबाईनं पाहिलं. आता जिजाबाई शेवटी प्रपंचाचा सगळा भार होता, त्यामुळे ओ हे वाटून देऊ नका लोकाला, आपल्याला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात याच्यावर आपला अधिकार नाही, ते त्याचं हे त्याच्यासाठी द्यायचं असतं. कोणासाठी? आणि विना घेतला आणि भजन चालू केलं, पांडुरंग 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 पा. जिजाबाईला त्याचा राग आला. कशाचा? बऱ्याच लोकांचा गैरसमज हो. तुकाराम महाराजाची धर्मपत्नी तुकाराम महाराजाला भांडत होती म्हणून तुकाराम महाराज भंडाऱ्या डोंगरावर भजन अजिबात नाही, तसलं काहीच नाही. जिजाबाईचं भांडण होतं कोणासोबत? तुकोबाराजाचं चिंतन करत होते आणि सगळं चिंतनानं वाटून देत होते. जिजाबाईचं भांडण त्याच्यासोबत होतं. कोणासोबत? ऐका, देवासोबत भांडण करण्याची ताकद होती. कोणात? आपल्यासोबतच भांडतीन चौकी देती. आणि कोणाला भांडवत होते? संतांनी केलेले वर्णन सांगतो. आरी आरी विठ्या मुळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रडकी झाली कोणाची? मी कशाला सांगू? अहो तुकोबाराने विना घेतला आणि भजन करू लागले, लोक सगळं घेऊन जाऊ लागले. भजन करता करता तुकाराम महाराजानं घर सोडून सगळं गाव आलं, महाराजाच्या घरातलं सगळं भरून नेलं. जिजाबाईला राग आला. हे सगळं कोणामुळं घडलं? त्याच्यामुळं घडलं ना. महाराज भजन करण्याकरता बसले. तुकोबाराचं भजनही तसं होतं महाराज, ते का आपल्यासारखं होतं का काय? दगडाच्या टाळामधून गायले अभंग, वृक्षवली आम्हा सोय रे, वनतरे पक्षी सुस्वरे गाती आळ विधी रे. महाराजानं भजन करावं, भजनामध्ये तल्लीन व्हावं, इतकं आनंदानं तुकोबाराचं भजन चालायचं. असं वर्णन आहे. तुकाराम महाराज जर भजन करायला लागले तर वाहक तुकोबाराचं भजन ऐकायला यायचे. तुकोबारा भजन करायला लागल्यावर विंचू तुकोबाराच्या अंगावर चढायचे, साप तुकोबाराच्या अंगावर येऊन बसत. का? भजन ऐकण्याकरता. काय सामर्थ्य महाराजांचं! ऐका, इतके तल्लीन झाले, सकाळपासून गेलेत, अजून काय येईना. जिजाबाईनं पाहावं, कोणी सांगत नाही. दुपारी माध्यान्हाला सूर्य आला. जिजाबाईचा नियम होता, महाराज फार छान होते हो, एवढा जीव होता तुकोबारावर, तुम्हाला काय सांगावं. तुकोबाराला जेवू घातल्याशिवाय अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब मरेपर्यंत ज्यांनी स्वीकारला नाही त्या जिजाबाई होत्या. ऐका, लक्षात आलं कुठं गेलेत. मग बोलले मी त्यांना, होतं ते लोकांना वाटून दिलं, पण त्यांना आज भूक लागली असेल. गावात चक्कर मारली, कोणी सांगत नाही. एका शेजारणीला विचारलं, म्हणले आमचे ते पाहिले का? आता काय लय चांगलं बोलतात का शेजारणीनं? असं विचारलं. तुला तुझा नवरा म्हणजे कळलं मला काय म्हणायचं. जिजाबाईच्या लक्षात आलं, देव्हाऱ्यातला जो देव होता त्याला दम दिला. कोणाला? म्हणले ते जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत तुला जेवायला देत नाही. देव म्हणला अवघडच काम आहे बोय. देवानं गप्प बसावं. जिजाबाईनं पाहिलं, तळमळ होती जिजाबाईला. बरोबर 12ला सूर्य आला. लक्षात आलं सकाळपासून गेलेत का नाहीत. जिजाबाईनं भाकरी घेतली, टोपली घेतली, भाजी घेतली आणि तुकोबारा करता घेऊन निघाल्या. देहूच्या बाहेर जातात, 3 रस्ते फुटतात. सगळ्याला भाव माहिती, मी वेळ घेत नाही. कोणत्या रस्त्याला गेले असतील, पण काय जिजाबाईची ताकद आहे महाराज. तुकोबाराच्या पाऊल खुणा ज्या रस्त्याला उमटल्या, जिजाबाईनं कान लावला. तुकोबारा तिथं बसून ज्याचं भजन करत होते तो श्री विठ्ठल जय विठ्ठल मंत्र जिजाबाईला त्या जागेवर ऐकायला येत होता. ही लक्षणं भांडणातली का प्रेमातली? प्रेम होतं तेवढं. कळालं पाऊल खुणातून, लक्षात आलं. जिजाबाई निघाल्या, पण जाता जाता अरण्यात गेल्या, भंडाऱ्या डोंगरावरती गेल्या आणि जाताना जिजाबाईच्या पायात काटा मोडला. आता काटा मोडल्यावर डोक्यावरची टोपली खाली ठेवली, पहिली शिवी दिली. कोणाला? आपला अधिकार नाही. या काळ्या इठ्याचा काय गेला? मुर्दा. बोलताना सुद्धा नको होतं, पण अधिकार होता. भगवंतानं तेवढ्यामध्ये गुराख्याचं रूप घेतलं. आई साहेबाच्या समोर आले. आई साहेब काय झालं? म्हणले तुझे का डोळे गेले का?
कोणाची? कोण? मालक होता ना जगाचा. म्हटले आईसाहेब डोळे चांगले पण सांगा ना काय झालं. म्हणले काय नाही, काटा मोडला. भगवंतानं विचारलं आईसाहेब काढू का काटा? जिजाबाई म्हणल्या तुला काटा काढता येतो? कोणाला? देवानं सांगितलं आईसाहेब लय जणांचे काटे काढे, आपला हाफिसच पंढरपूरला त्याच. कशाच? काटे काढण्याचं. आता भगवान बोलतायत पण गुराख्याच्या रूपात आहे. जिजाबाई म्हटले आपण तुला माझ्या पायातला काटा काढता येईल का? आमचे गुरुवर वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले ज्ञानेश्वरी शिकवताना हा विषय सांगताना डोळे भरून यायचे त्यांचे आणि हात जोडून आम्हाला म्हणायची माफी मागतो. जिजाबाईचा अधिकार इतका मोठा होता. ऐका म्हणले, जगाचा मालक होता, सृष्टीचा नियंता होता, पण जिजाबाईच्या पायात काटा मोडल्यावर तो काढण्याकरता त्याला गुराखी व्हावं लागलं. हा आमच्या जिजाबाईचा अधिकार होता. काय सामर्थ्य होतं जिजाबाईचं. परमात्म्याने हात जोडले. आईसाहेब मी काटा काढतो. जिजाबाईने विचारलं याच्या आधी कोणाकोणाचे काढले ते सांग, म्हणजे माझ्या पायातला तुला काढता येईल. देवानं सांगितलं आईसाहेब रावणाचा काटा मीच काढलाय, पुतलेचा काटा मीच काढलाय, शूर्पणखेचा काटा काढलाय, कंसाचा काटा काढलाय. पण बोलू काय साहेब, ज्यांचे काटे काढले त्यांचे पाय नाही परत आली, पण ज्यांच्या पायात काटा मोडला तो पाय हातात घेण्याचं भाग्य मला मिळत नाही. आईसाहेब तेवढा पाय एकदा हातात द्या. इतका पवित्र पाय जगाच्या पाठीवर पुन्हा कोणाचाच नाहीये, तो फक्त आमच्या जिजाबाईचा आहे. हात पुढे केले भगवंतानं, खाली बसला भगवान. जिजाबाईचा पाय घेतला, पण पाय हातात घेऊन काटा निघत नाही. ज्याच्या पायात मोडला तो कुठे ठेवावा लागतो? मांडीवर. भगवंतानं मांडीवर ठेवला ना असा काट्यानं. म्हणले सावकाश काढ म्हणले, तुला जमतं का नाही रे? देव म्हणले आईसाहेब लय काटे काढलेत मी. आता मला पडलेला प्रश्न आहे, त्याला हातात पाय घ्यायची गरज होती बाबा, त्याला मांडीवर पाय ठेवायचा. नुसतं पाहिल्या पाहिल्या काटा निघला असता. निघला असता का नाही? आता इजा झाली. आईसाहेब रक्त लागलंय पायाला, माती लागली दिसत नाही. जिजाबाई म्हणले मग पाय धुवून काढ. देवानं सांगितलं आईसाहेब पाणी नाही. आता त्याला काय पाणी आणता नसतं आलं. म्हणले आईसाहेब काळजी करू नका, बरोबर करतो म्हटली. मी बोट घेतलं, जिभेला लावलं, थुका काढला, जिजाबाईच्या पायाला लावला, पायाची रजकणं काढली ना आपल्या जिभेला लावली. इतका पवित्र पाय जगात पुन्हा कोणाचाच नाही, तो फक्त जिजाबाईचा आहे. ज्या पायाची रजकणं चाकली तो पाय म्हणजे सामान्य वाटलं तुम्हाला? देवानं काटा काढून बाजूला ठेवला. मग आईसाहेबांनी विचारलं तू कुठं राहतो? म्हणले इथंच. हात केल्यावर झाला ना बांगला तयार. काय करतो? म्हणले गुरं. झाले गुरं तयार. आईसाहेब इथंच राहतो, येणार जाणाराची सेवा करतो, तुम्हाला जर पुन्हा कधी गरज पडीत मला हाक मारा. जिजाबाई म्हणल्या इथंच राहतो, येणार जाणाराची सेवा करतो, त्या अर्थी काट्याची फांदी तूच टाकली असली पाहिजे. देव म्हणला ये ग कळीन बस ग पाटकुळी, अवघडच काम आहे बाबा हे. म्हणले आईसाहेब मी हे काम करत नाही, माझे गुरं गेलेत. काठी उचलीन भगवान निघाले, पण जाताना एक शब्द विचारला, तुम्ही कुठं निघालात? म्हणले त्या काळ्या इठ्याचा मोडदा गेला त्याच्या ना. आता ज्याला बोलले तो का युक्रेनच्या युद्धात होता का? हा समोरच होता ना. भगवंताला विचारला आईसाहेब बरोबर आहे. इकडे निघून गेले, जिजाबाई वर गेल्या. तुकोबारायचं भजन पाहिल्यावर सर्प विंचू अंगा झोंबे, अंगावरती साप आहे, विंचू आहे, वाहक बसलेला आहे. जिजाबाई घाबरल्या पण सावरल्या स्वतःला. तुकोबाराला हाक मारली, महाराज. अहो जिजाबाईची काय कमी ताकद होती का? जिजाबाईला पाहिल्यावर वाघ सर्प विंचू अलगत निघून जातात. तुकोबारायचा विना बाजूला ठेवला आणि बोलू लागल्या, का हो सकाळपासून आला तुम्हाला अन्न नाही पाणी नाही, बघा ना भूक लागली असेल. ताट मांडलं तुकोबारायला, समोर बसल्याने एक घास मोडला, महाराजाला खाऊ घालतात. भगवंतानं तेवढ्यात सूक्ष्म रूप धारण केलं. आईसाहेबाच्या बाजूला आले आणि बोलू लागले. एवढ्या बोलतात पण जीव कसं घालतात बघण्याकरता परमात्मा समोर उभा राहिला. काय सामर्थ्य! एक घास तुकोबारायला जिजाबाईनं भरवावा, दुसरा घास उचलून भरवावा, जगाच्या मालकानं पाहावं आणि मनातल्या मनात म्हणावं काय प्रेम आहे महाराजा करता. एवढं सगळं करताना तक्रार नाही केली जिजाबाईकडे. ऐका, जीव घातलं सगळं झालं, मग तुकोबाराय विचारतात, आवले तुम्ही नाही जेवलात? जिजाबाईनं उत्तर दिलं, महाराज तुम्हाला जेवताना जरी पाहिलं तरी मला भूक लागत नाही. हे भक्तीतलं प्रेम आहे. आता हे सगळं घडलं. जिजाबाई भाकरीचा घास मोडतात. माझं मत आहे जिजाबाईनं गेल्या गेल्या थोडी तक्रार करायला पाहिजे होती. कोणती? तुम्ही घरून सांगून आले नाही, मला माहीत नव्हतं, रस्त्याने येताना मला लय त्रास झाला, पायात काटा मोडला. बोलायला पाहिजे की नव्हतं?
खरं सांगा, तुम्ही थकून भागून घरी आल्यावर जेवायला बसल्यावर तुमची बायको तुमच्या समोर बसून तुम्हाला वाढती, वाढल्यावर शांत बसती का हरिपाठ म्हणती? सांगा तरी एकदा समजून मला. अरे घरी बनवलेलं अन्न जर थकून भागून नवरा आला आणि तो जर जेवायला बसला आणि त्यानं खाताना जर तुम्ही किरकिर केली तर तुमच्या घरी लक्ष्मी नांदत नाही. मग ह्या बामणाला विचार, आमच्या पैसा कुठे गेला, तूच वायाला घातलाय. अहो कधी कधी असं वाटतं पहिला घास घेतला की यायचं सुरू होतं. होय काय काही नाही, जगून जगायचं कोणासाठी, करून करायचं कोणासाठी. असं वाटतं आंबा जोगायला वडापाव खाल्ले असते ते बरं झालं असतं. अरे काय तक्रार, अरे नवऱ्याला घरी आनंदानं जेवू द्या. एवढा त्रास जिजाबाईला झाला पण एक शब्दानं बोलल्या नाही. महाराजाला जीव घातलं आणि मग तुकोबारायाने विचार लावले, पायाला रक्त दिसतं म्हणले काटा मोडला. आणि मग तुकोबारायाने विचार लावले कोणी काढला, म्हणले तिथं गुराखी आला होता. गुराखी म्हटल्यावर तुकोबाराय हात जोडून विचारतात, आवले या अरण्यात तू सोडून आणि परमात्मा सोडून कोणाची येण्याची ताकद नाही. अहो म्हटले नाही ते पोरग होतं. कोणचं? म्हणले त्यानं काय केलं? काय नाही म्हणले माझ्या पायात काटा मोडल्यावर मी त्याला म्हणलं, त्याने मला विचारलं काय झालं, मीच त्याला म्हणले तू हे डोळे गेले का? तुकाराम महाराज म्हणले अवघडच काम आहे तुझं. मग त्यानं काय विचारलं? काय नाही, त्यानं विचारलं, सांगितलं मी काटा मोडला. तो म्हटला मी काढू का? मग तू काय विचारलं? म्हणले मी त्याला विचारलं तुला काटा काढता येतो का? त्यानं सांगितलं लय जणांचे काढे. तुकोबाराने विचारलं कोणाकोणाचे? रावणाचा, पुतनेचा, शूर्पणख. हे नावं ऐकल्यावर तुकोबारा हात जोडून उभे राहिले. आवले ज्याने एवढ्याच जे काटे काढले तो सामान्य गुराखी नव्हता, तो माझा पांडुरंग होता. त्यानं काय केलं म्हणजे दोन्ही हात पुढे केले, पाय हातात घेतला, पाय मांडीवर ठेवल्या, काट्यानं काटा काढू लागला, काटा निघत नाही. पाणी नव्हतं, पायाला माती लागली, त्याला ती जागा नीट दिसत नाही म्हणून त्यानं बोट घेतलं, जिभेला लावलं, जिभेचा तुका काढला, पायाला लावला आणि पायाची रजकनं चाकली. हे तुकोबाराला कळल्यावर तुकोबारा लोटांगण घालतात. आवले मी ज्याच्या करता घर सोडून इथे आलो, तुझा पाय त्याने हातात घेतला, तुझ्या पायाची रजकनं चाकली. तो सामान्य गुराखी नाही, तो माझा पांडुरंग होता. मग जिजाबाई म्हटल्या तो जर पांडुरंग होता, आता जर जाताना भेटला ना कोण, त्याचा काटा काढ. म्हणजे तुम्ही इथं येणार, कोणाला बोलल्या? मी इथूनच होतो ना, कोणाला बोलल्या? तुमचा शंका आहे, समाधान आहे, मी त्याचं उत्तर देतो. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी जागृते स्वप्नी. तुकोबाराचं अजून प्रमाण सांगू का? दुःख ते कै ते नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी, त्या ते वर्म तू आमा पासी, सुखे राहिला प्रेमाची या. अरे तुकोबाराच्या प्रपंचात काही कमी पडत नव्हतं, आणि जरी कमी पडलं असलं तरी तुकोबाराने कधी पांडुरंगाला काही मागितलेलं. पण एक प्रमाण तुम्हाला मान्य करावं लागेल, काही मागणे ही आमा काही मागणे काही मागणे हे काही मागणे हे वडिला चरित जाणतो, वडिला चरित जाणतो, वडिला चरित जाणतो. काही मागणे आम्हानुचित वडिलाचे रीत जाणतो सो. तुकोबारा म्हणता देवा मी तुझ्याकडे काही मागत नाही, नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, माऊली आमोची पांडुरंग. पण तुम्ही आम्ही मागे. तुकोबाराने एकही गोष्ट देवाला मागितली नाही. पण नीट ऐका, देवाने एकही गोष्ट कमी केली नाही. दोनच उत्तर आहेत. तुकोबाराने देवाकडे एकही मागितलं नाही आणि देवानं एकही गोष्ट कमी पडू दिली. आपण दिवसभर मागितो त्याच्यामुळे एकही देत नाही. कोण? आपल्याला सवयच लागली ना कशाची. पण एक लक्षात ठेवा, सांगतोस, तुकाराम महाराजांनी काहीच मागितलं नव्हतं. एक दिवस तुकाराम महाराज दारात एक पाहुणा आला, त्यानं मूळ वाटी काढली आणि जिजाबाईच्या हातात दिली. जेव्हा जिजाबाईच्या हातात मूळ वाटी दिली तेव्हा तुकोबारा भजन करीत होते. आणि पाहुणा जिजाबाईच्या गावाकडला होता, म्हणजे कोठाला? जिजाबाईच्या गावातला असं म्हणतात. मला काय माहित नाही. बायको कडचा पाहुणा असला की पूर्णाच्या पोळ्या खाऊन जातो. बायकोच्या गावचं कुत्र सुद्धा असं वजनात चलत. आमचे मायबाप शिळ्या भाकरीनं मरत आहेत पण बोलता येत नाही आता कोणाला. सत्य घटना आहे, त्या मान्यच केल्या पाहिजेत. अहो ते पाहुणं आलं, तुकोबाराने पाहिलं नाही, भजन करू. जिजाबाईला वाटलं बोलायला पाहिजे होतं पण बोललीच नाही. त्या पाहुण्यानं मूळ वाटी सांगितली, तुम्ही दोघं लग्नाला या. तुकाराम महाराजांची साधना संपली, जिजाबाईनं ताट वाढलं आणि बोलायला सुरुवात केली. ओ म्हणले काय? पाहुणे आले, पाहुण्यानं आपल्याला घरी लग्नाला बोलवलंय,
मुळवाटी दिली, आपण दोघं गेलं पाहिजे. तुकोबाराय म्हटले आवले मी नाही येणार. जिजाबाई म्हटल्या तुम्हाला यावं लागेल. तुकाराम महाराज म्हटले मी येणार नाही. जिजाबाई म्हटल्या काही झालं तरी चालेल पण तुम्हाला लग्नाला, कारण हट्ट तीन आहे, एक राज हट्ट, एक बाल हट्ट आणि एक श्री हट्ट. दोन्ही हट्ट पूर्ण होतात पण श्री हट्ट कधीच पूर्ण होत नाही महाराज. तुम्ही कोणत्या दुकानात न्या, सोन्याच्या ना नाही तर जाळायला न्या तिला. कुठं जर तिच्या मनात राहिलं ती जर जळाली तरी सुद्धा तुम्हाला सोडित नाही महाराज. रातचीच भेट देती. माझ्या बरोबर संसार करणार होता असं तिला वचन दिलं म्हणून मी मेले, तुला सोडित नाही. आता सावध व्हा जरा, ह्यांच्या नादी लागू नका. यांच्या डोक्यात जर एकदा बसलं, इंद्र जरी खाली आला तरी निघत नाही. IPS असली तरी डोक्यातून निघत, आणि कुरपिणारी असली तरी निघत. जिजाबाईच्या डोक्यात बसलेलं ते. मुळवाटी दिली, बोलिलो कोणाला? तुकोबारायला. तुकोबारायला पुन्हा हात जोडले, म्हणजे काही झालं चालत पण लग्नाला चला. तुकाराम महाराज म्हटले येणार नाही. जिजाबाई म्हणल्या तुम्हाला सोयरा नाही का? तुकोबाराय म्हटले मला सोयरे आहेत पण तुझ्यासारखे नाहीत. म्हणले माझे तुझे म्हणजे कसे? तुझे सोयरे म्हणजे सोयरे धायरे. मग जिजाबाई म्हणले तुमचे देवा सोयरा सोयरा, देवा सोयरा सोयरा, देवा सोयरा, देवा सोयरा सोयरा. देव सोयरा दिनाचा अजून उत्तर देतो, ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाया ठेवे ते विठो. जिजाबाई म्हणले याचे सोयरे जरी विठोबाचेच भक्त असतील तर आता न बोललेलं बरोबर, पण एकदा बोलून पाहू. म्हणल्या तुम्हाला तुमच्या पांडुरंगाची शपथ आहे. कोणाची? पांडुरंगाची शपथ घातल्यावर प्रमाण आहे त्याला. तुझी आन वाही नगा देवराया बहु आवडशी, अशी शपथ घातली. तुकाराम महाराजांना विना गळ्यात घातला आणि भजन करीतच लागणार निघाली. पांडुरंग पांडुरंग. जिजाबाईने विचारलं ही दिंडी कुठं? म्हणले लग्नाला. असं इनान पकवाज घेऊन गेल्यावर ते लग्नातले काय म्हणते? तुकोबाराय म्हटले ते नाही आपल्याला नाव ठेवणार. म्हणले का? कारण ते सोयरे कोणाचे? साधं उत्तर आहे. नवरदेवाकडचा इवाई प्याला, नवरी कळडा प्याला आणि दोघांची भेट झाली. वराड कसं असेल? नवरीच्या बापाला नवरदेवाला विचारलं तुम्ही कुठं आले? ते म्हणले लागणार. कोणाचं? हा म्हणलं कोणाचं नाही, कोणतरी पोरापुरीच आहे. आता हे दोघं जर इतके प्यालेले अहो इकडचे माळकरी तिकडचे माळकरी, वराड सुद्धा. जसं तुकोबाराय म्हटले ते माझे सोयरे सज्जन. जिजाबाई म्हणले आता तर बोलण्यात मजात राहिली, पण थोडं तुकोबारायला जरा प्रपंचातलं बोलायला सुरुवात केली. म्हणले का हो? म्हणले काय? आपल्याला भागीरथी आहे मुलगी आणि महात्मा मुलगा आहे. आपल्या मुलाच्या मुलीच्या लग्नाला कोणी सोयरे आलं पाहिजे म्हणून आपण सोयऱ्याच्या पोराच्या लग्नाला. तुकोबाराय म्हणतात आवले तुला असं वाटतं का भागीरथीच्या लग्नाची काळजी? भागीरथीचा शब्द वापरल्याबरोबर तुकोबाराच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याचं कारण आहे तुकोबारायचा इतका जीव होता भागीरथीवर, तुम्हाला आता काय सांगू महाराज. तुकाराम महाराज वैकुंठाला जाताना जिजाबाईला सांगून निघाले पण भागीरथीला निरोप नाही गेला तोपर्यंत. आणि आदल्या दिवशी तुकोबाराय म्हटले होते तू शेवाया कर मी तुझ्याकडं येतो. सगळ्याला प्रमाण माहिती आहे. शेवाया न खाता तुकोबाराय गेले आणि भागीरथीला कळालं बाबा गेले. अनुष्ठान मांडलं आणि सांगितलं बाबा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अन्न पाण्याचा त्याग. तुकाराम महाराजांनी वैकुंठात भागीरथीची हाक ऐकली आणि एका लेकीच्या प्रेमा करता वैकुंठाहून बाप आला. इतका जीव बापाचा लेकीवर असतो. अलीकडच्या मुलीला कळत नाही माझं बोललेलं, मला काय म्हणायचं नीट ऐका. वैकुंठाहून लेकी करता बाप आला. कलियुगातली गोष्ट सोडा, किती जीव होता पण झालं असतं ते पोरं मागं लागले लागणार दोन्ही बी. कारण मूळवाटी दिल्यावर हे बी म्हणले, पण तुकोबारायच्या प्रपंचातलं सगळं वाटून दिल्यामुळे पोराचे कपडे फाटलेले होते. तुकाराम महाराज म्हटले जमणार नाही. मग भागीरथीला मांडीवर घेतलं जिजाबाईनं आणि महात्मा मांडीवर घेतलं आणि भजन केलं. दोन्ही लेकरं झोपले आणि मग तुकोबाराय निघले. कारण शपथ कोणाची होती?
पांडुरंगाची. सूर्य इकडचा इकडे होईल पण शपथ मोडणार. अहो पोरं झोपल्यावर तुकोबाराय उठले. जिजाबाईने विचारलं कुठं? म्हणले लग्नाला. अहो म्हणले लेकरं पडू दे म्हणले इथं. कुठं? आणि बाहेर आले, दार लावलं, कुलूप लावले, लग्न मंडपात पोहोचले सगळी आणि पोरं झोपी घातली. पण जिजाबाईचा सगळा जीव कुठं? जिची पिढी बाळ प्राण ते ताव्या आईशी कळवळ्याची जाती करीला भाव मोठे भार वाही त्याचे शेजारी विचारलं का तुम्ही आलात पोरं नाही आणले? म्हणले आमचे पोरं घरीच आहे. दुसरी विचारलं तुमचे पोरं मागं लागत नाही का? म्हणले नाही. नाही म्हणल्यावर मग तुकोबाराकडे पाहून जिजाबाई बोलतात का हो ज्याला लेकरं नाही त्यानं दुसऱ्याचे लेकरं आणले. पांडुरंगाला एवढे चांगले लेकरं दिले आणि त्यांना लग्नाला आणता येत नाही. तुकोबाराय म्हटले आली आता तू ठिकाणी. कारण पोरं कोणी दिले? पांडुरंगाचे आहेत ना. मग तुकोबाराय म्हटले त्याची चिंता तू कशाला करते? नको चिंता करू वस्राया पोटाची. आणि झाला असं महाराज इकडं लग्न लागूच तर पांडुरंगानं तुकोबारायच्या मेवण्याचं रूप घेतलं. म्हणजे जिजाबाईच्या भावातून 2 पिशव्या कपडे घेतले. महाराज यायच्या आत घरी आले. दार उघडलं, भागीरथीने पाहिलं. म्हणले मामा. आता काय सामान्य मामा होता का? जवळ गेली, भागीरथीने रडायला लागली. मामाने विचारलं भागे आई कुठे? म्हणले लग्नाला. बाबा म्हणले लग्नाला. तुला नाही नेलं? म्हणले आम्ही मागं लागलो पण कपडे फाटके होते म्हणून नेलं नाही. मामानं सांगितलं भागे एवढा मोठा मामा असताना कोणाकडे काय जायची गरज आहे? बघ तुझ्याकरता कसा ड्रेस आणला. अरे जगाच्या मालकानं ड्रेस आणावा कोणाला? हा भागीरथीचा अधिकार आहे. पिशवीमध्ये हात घातला, हिरे लावलेला ड्रेस काढला, भागीरथीला घातला, महात्माला कपडे घातले, तुकोबाराला ठेवले, जिजाबाईला साडी ठेवली, परमात्मा निघून गेली. पण जिथे परमात्म्याचा वास आहे तिथे प्रकाशच होतो, अंधार राहत नाही. पण काही न मागता हे सगळं घडलं. लग्न लागलं. हे आले गोरज मुहूर्तावरचं लग्न. संध्याकाळची वेळ, घर प्रकाशमय दिसलं. जिजाबाई म्हणतात का हो? म्हणले आपल्या घरावर आज लाइटिंग दिसते. तुकोबाराय म्हटले त्याची सगळी कृपा आहे. कोणाची? आणि ते नाव घेतल्यावर जिजाबाईला आला ना राग. म्हणले कशाची त्याची कृपा हो? तुमच्या घरी वात येत दिवा आहे, दिवा आहे तर वात नाही. मी माझ्या भावाला सांगितलं होतं आम्ही लग्नाला चाललो, पोरायकडे लक्ष दे. कोणाला? माझा भाऊ आला असेल आणि त्यानं सगळं केलं असेल. तुकोबाराय म्हणतात एवढा प्रकाश दिसतोय तो सामान्य भावाचा नाही. कारण सूर्यासारखं तेच दिसतंय घरात, ते सामान्य भावाचं. आणि घरात प्रवेश केल्यावर भागीरथी पळत आली. बाबा तुम्ही गेलात बघा, मामानं कपडे आणले. महात्मा पळत आला. बाबा तुम्ही गेलात, मामानं कपडे आणले. महाराजानं त्या कपड्याला स्पर्श केला. तुकोबारायचे कपडे पाहिले. जिजाबाईने साडी पाहिल्यावर तो काय बोलायला लागल्या. अहो तुम्हाला काय माहितीये माझ्या भावाचं सगळं आहे, त्यानं केलं. तुकोबाराय म्हणतात आवले खरं बोलू का? हिरे लावलेले कपडे घेण्याचं सामर्थ्य सामान्य भावात नाही, हे माझ्या पांडुरंगात आहे. आणि हे जे कपडे घेतले हे कोणी घेतले? पांडुरंगानं. आता मी असं विचारतो, लेकरा बाळाला कपडे नव्हते म्हणून तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला सांगितलं नाही, पांडुरंगाकडे मागितलं नाही. पण तुकोबाराच्या लेकराला सुद्धा पांडुरंगानं काही कमी पडू दिलं नाही. याचा अर्थ एक आहे, तुकोबारा प्रपंचातलं काही मागत नाही, पण पांडुरंग दिल्याशिवाय आम्ही मागतो म्हणून देत नाही. तुम्हाला उत्तर देतो. सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पिढीला मुष्टीभर पोहे घेऊन त्याच्या भेटी लागे शुद्ध भाव देखोने या गाव सुनियाचा दिला. अरे देवा, तुकोबाराने देवाकडे मागितलं नाही. सांगा, सुदाम देव देवाकडे आले, देवाच्या जवळ आले, बसले, अभिषेक झाला, कपडे घातले आणि त्याच्या जवळचं पुडकं सोडलं कोणी? मुष्टीभर पोहे घेऊन. आणि काय केलं? भके मारे कोरडी. एका हातानं खातात आणि भगवान परिस्थिती विचारतात. तेव्हा सुदामदेव सांगतात अरे असं सगळं भरपूर आहे, इकडं घास घेतो तिकडं नगरी सोन्याची करतो. कोण? न मागता सुदामदेवाला नगरी दिली. तुकोबाराने काहीच मागितलं नाही. तुकोबाराच्या प्रपंचात काही कमी पडू दिलं नाही. आपण मागितल्याशिवाय राहत नाही म्हणून देव काहीच आपल्याला देत. आपण काय मागतो? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. प्रपंचातलं काहीच मागू नये. एकानं बायकोला सांगितले बघ, देवाकडे गेल्यावर देवाला काही मागायचं नाही. बायको म्हणले का मागायचं नाही? मला एक सांगा, तुमचं लग्न होऊन 30 वर्ष झाले, तुम्ही शंकराला दिवा लावता, आपल्या घरातलं तेल रोज छटाक गेलं, 30 वर्षात किती तेल गेलं? ती म्हणली तुला काय करायचं? म्हणजे काय करायचं नाही, पण उद्यापासून आपल्या इथलं तेल तिकडे न्यायचं नाही. हा म्हणला का? म्हणजे आपल्याकरता काहीतरी मागा, इतकं त्याला फुकट दिलं. कोणाला? हा म्हणला अरे देवाकडे मागायचं नसतं. नाही म्हणले माझ्यासाठी तरी मागा. म्हणले नाही मागितलं तर तुम्हाला शंकराकडे जाऊ देणार. हा म्हणला तुझं म्हणणं काय? माझं म्हणणं एकच आहे, तुमच्याबरोबर आता मला फिरायला यावं लागतं, मला सुना आल्या, सगळं झालंय, पण माझं जरा नाक कमी आहे, जास्त मागता का? कोणला? हा म्हणला येडी झाली का काय? म्हणले मग येडी येतं जाऊ नका उद्यापासून. आता याला वाटलं हिचं नाही मागितलं तर देवाकडे जाता येत नाही. म्हणला मागतोच.
यानं दिवा लावला आणि असा जप केला, ओम नमः शिवाय ओम दिवसभर ओम नमः शिवाय. शंकर प्रसन्न झाले, म्हणले गोविंदराव काय पाहिजे? म्हणलं काय नाही देवा, माझ्या प्रपंचातलं काही मागायचं नाही, प्रपंचातलं काही मागूच नाही, पण तुझ्या पाया पडतो. मी माझ्यासाठी देवा काही मागत नाही, बायकोला सांगितलं तरी पटत नाही, पण नाही तिच्याकरता मागितलं तर तुझ्या दारात मला येता येत नाही, म्हणून तिची इच्छा आहे. म्हणले काय पाहिजे? म्हणले तिचं नाक कमी आहे, जास्त पाहिजे. चपात्या लाटीत होती, तथा असतो म्हणल्यावर नाक निघालं, वरच्या गल्लीला गेलं ना. कोणाला आता ते नाक वाढल्या मुलीला उठता येईन बसता येईन ना, कारण सोंड लांब झाली ना ती नाकाची. आता चपात्या करायचे ते बेलणं होतं, त्याला लाटणं म्हणतात. आता काय करावं, हिलाही सुधराना. हे तिकून खाली आलं दिवा लावून, त्याला असं वाटलं घरी गेल्यावर पूर्णाच्याच पोळ्या, कारण हिचं नाक वाढलेलं म्हणल्यावर स्वयंपाक चांगला असेल. अहो हे गल्लीतून प्रवेश करताना ह्या नाकाच्या 2 नळ्या तिथे दिसल्या मेन गल्लीत. कुठं? त्या नळ्या त्याला ओळखू आल्या, कारण नथनी त्यानं पाहिली होती, कारण मागच्या सक्रातीत त्यानंच घेतली होती. त्याच्यात लाल मोती होता. म्हणलं ही आपलीच नथनी इतक्या लांब फिरायला कशी आली? यानं नाकाला धरलं, घरात गेला. म्हणलं तू म्हणली होती नाक पाहिजे, मिळालं का? मिळालं का म्हणल्यावर ती तिकून म्हणले तुम्हाला म्हणणे होते नाक मागा येऊन मोठं मागीन, आता उठता येईन बसता येईन. म्हणले मग कमी करून आणा. हा म्हणला आता जमत नसतं. हिनं बेलनं फेकून हाणलं. कोणाला? आणि त्यानं घेतलं आणि गेला शंकराकडे, पाया पडा. म्हणला देवा दे. म्हणलं तर भलं इतकं लांब दिलं. म्हणले आता बेलनं हाणलंय, कमी करून दे. देव म्हणला ताता असतो. अहो रिवतचा गेर टाकला नाकानं, होतं ते बी गेलं. हे टोपणं गेले काहीच नाही, नुसते छिद्रत राहिले. आता नाकाचे टोपणं गेले, हिनं हात लावला, बचकन दोन्ही बोट गेले नाकाचे. आता कवा सर्दी झाली होती हिला काय म्हणजे, अशा कुल्फ्याच बाहेर आल्या सगळ्या. तिचं तिला सुधरत ना, कारण इथं नाकच नाही ना. आता ही कॉटवर झोपली, हे खाली आलं. चौकात नाक नाही, म्हणला घरी गेल्यावर जेवणच आहे. झोपलेली होती, यानं विचारलं का ग तू म्हणली होतीस नाक माझी? अहो म्हणे तुम्हाला म्हणे नाक म्हणा कमी करून आता होणं नेहमी घेणं. हा म्हणला नाकू नाही. म्हणा कुणा नाही, इथं 2 नाण्यात हिंन काय. म्हणला मग आता तुमच्या देवाला जास्त मागू नका, कमी नाही, जे होतं ते ठेव. यानं पुन्हा गाडी धरली गेला. देव प्रसन्न झाले, म्हणले देवा कमी करून दे. म्हणल्यावर होतं ते गेलं. तुझ्या पाया पडतो, माझ्या बायकोनं सांगितलं जे होतं ते ठेव. शंकर म्हणले आली ठिकाण्यावर. म्हणले तथा असतो. पटकन 2 टोप्या आल्यावरून बसल्या. हा घरी आला, तिने जेवायला वाढण जे रडायला सुरुवात केली. हा म्हणला काय? काही नाही, तुम्ही शंकराच्या मंदिरात नंदी होऊन राहा, पण माझ्यासाठी काही मागू नका. मला सांगा ना, या प्रपंचातलं मागितल्यावर काय उपयोग आहे? मला सांगा, देव देतो इथपर्यंत आहे, पण तुम्ही जर सतत मागत राहिली उपयोग नाही. देववशी चित्ती त्याची घडावी संगती, आईची आवडते मना देवा पूर्वावी. आणि पांडुरंगाला कोणाच्या मनात काय हे कळत नाही का? म्हणून तर काही मागणी आम्हानुचित वडिलाची. सांगा म्हणले तुकोबाराय काय पाहिजे? म्हटले सांगू का देवा? संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसरण हाती भाव माझी देवा. पुरवी देवा मनोरथ. देवा दुसरं काही नाही, हेच दान देगा देवा तुझा विसर. अजून सांगा म्हटले काही नाही. म्हटले तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, असं द्या अभंगाच्या पहिल्या.
नेते